10 मे रोजी दुपारी 1:30च्या सुमारास कामाक्षी मंगल कार्यालय पांढुर्णा रोड समोरील स्वप्नील लोहकरे यांच्या घरी असलेल्या विजय रडके यांच्या जनरल किराणा दुकानाला आग लागल्याने जनरल किराणा दुकान जळून खाक झाले. सोबतच लोहकरे यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले. सावनेर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख नीरज काळे यांना मिळालेल्या माहितीनुसार 10 मे रोजी दुपारच्या 1:30 वाजताच्या सुमारास पांढुर्णा रोडवर असलेल्या दुकानाच्या शटरखालून धूळ निघत असल्याची माहिती त्यांना मिळाली. आग लागल्याची शक्यता व्यक्त केल्याने सावनेर अग्निशमन दल त्यांच्या ताफ्यांसह घटनास्थळी पोहोचले. प्रथम दुकानाचे शटर तोडल्यानंतर अचानक आगीच्या वेळी भडका उडाला. नीरज काळे, दूत जीवतोडे, राजू पारधी, लाला समुद्रे, सूरज ढोके आदींनी वेळ वाया न घालवता आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता व दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले होते. दुकानाच्या छताचे व भिंतीचे संपूर्णतः नुकसान झाले आहे. घटनास्थळी रंगत असलेल्या चर्चेनुसार दुकानात विजय रडके हे घटनेच्या अवघ्या 20-25 मिनिटांपूर्वी दुकान बंद करून इतर काही कामांसाठी निघून गेले. दुकानातून धूर निघत असल्याची माहिती त्यांना मोबाईलवरून दिली. प्रथमदर्शक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे अंदाज वर्तवला जात असून सदर घटनेची नोंद करून पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पियुष झिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.